दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आजचा दिवस मला सुखाचा समृद्धीचा जावो ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे. तर प्रगट दिनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर कोणत्या सेवा करायच्या, तर त्याचबरोबर आपल्या स्वामींचा अभिषेक कसा करावा हे आज आपण पाहणार आहोत. तर प्रगट दिन म्हणजे आपल्या साक्षात गुरूंचा दिवस आहे. तो प्रगट दिनाचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले स्वामी की कोणाच्या पोटी वगैरे काही जन्म घेतलेला नाही. स्वामी साक्षात स्वतः प्रगट झालेले आहेत. एक लाकड तोड्याच्या हातून कुऱ्हाड खाली पडली होती त्या वारुळावरती, तिथे स्वामींनी आपला जन्म घेतलेला आहे. आपले स्वामी तिथनं प्रगट झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला काय अभिषेक कसा करावा, तर आपण जलाभिषेक करा. कारण आपण साधारण जीवनात कोण रोज अभिषेक घालत नाही, साधाच आपला अभिषेक घालत असतो. आपण जलाभिषेक आणि आंघोळ घालतो देवांना, मूर्ती गोडी वगैरे करतो ठेवून देतो. पण आपल्याला काय अभिषेक वगैरे घालायला रोजच्या जीवनात जमत नाही. जे घालणार आहेत ते दर गुरुवारी पण घालतात, रोजही घालतात. अशा प्रकारे तर आपल्याला प्रगट दिनाच्या दिवशी अभिषेक कसा घालायचा, तर आपल्याला त्या दिवशी पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर. आपल्याला सर्वात प्रथम चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावर आपल्याला तांबड वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. लाल अंतरा किंवा पिवळा हातरलं तरी पण चालेल. वस्त्र वगैरे अंथरून घ्यायचं आणि त्याचबरोबर आपल्याला तामण ठेवायचं आणि तामण आपल्याला आपल्या स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. तर स्वामी तुमच्याकडे जर गळती असेल तर गळती ठेवा, कारण आपण खूप मंत्र वगैरे बोलत असतो, त्यात मग आपल्या चमच्याने पाणी घालायला जमत नाही. मग आपण ते मंत्र बोलत राहतो, एक पळी टाकतो, परत दुसरा मंत्र बोलताना आपली गडबड होऊन जाते. पण ज्याच्याकडे गळती असेल त्यांनी गळती ठेवा, ज्याच्याकडे नसेल त्यांनी चमच्याने घातला तरी पण चालेल. तर गळती असेल तर अति उत्तम आहे. ते आपल्याला स्वामींच्या पिंडीवरती लावायचे आहे. सर्वात प्रथम आपल्याला गळती लावायच्या आधी आपल्याला मध, तूप, साखर, त्याचबरोबर आपल्याला दही, दूध या पंचामृताने आपल्याला अभिषेक घालायचा आहे स्वामींना. त्यानंतर आपल्याला गळती लावायची आहे. त्यानंतर आपल्याला मंत्र स्वतः बोलायचे आहेत. तसं तुम्ही जर वेगवेगळं जरी ठेवलं, सगळ्या गोष्टी पंचामृताच्या 5 गोष्टी वेगळ्या ठेवल्या, सर्वात प्रथम मध टाकले, त्यानंतर दूध टाकलं, त्यानंतर साखर टाकली, दही, असं जरी एक एक पदार्थ नाही का, दूध, दही, मध, साखर असं टाकून जरी पण केला तरी चालेल आणि मिक्स करून केला तरी पण चालेल. अशा प्रकारे आपल्याला पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. छान असं सजवा, मस्त असं डेकोरेशन करा. स्वामींचा अभिषेक आहे, आपल्या ब्रह्मांड नायकांचा अभिषेक आहे. आपल्या जीवनाचं सार्थक, आपल्या जीवनाचं सोनं करणाऱ्या गुरूंचा आपला दिवस आहे तो. म्हणजे आपण किती उत्साहाने हा अभिषेक केला पाहिजे आपल्या घरात, आणि सर्वांनी आपल्या घरात प्रगट दिनाच्या दिवशी आपल्या घरात अभिषेक हा कराच. कारण सर्वजण म्हणतात आमच्याकडे मूर्ती आहे, आमच्याकडे फोटो आहे, आम्ही स्वामींचे सेवेकरी आहोत, पण त्या स्वामींची सेवाही करणं तेवढंच महत्वाचं आहे. करताय फोटो ठेवलाय म्हणून चालत नाही, कारण देवासाठी वेळ काढणं पण तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्या पंचामृताने अभिषेक वगैरे झाला की आपल्याला गळती लावायची आहे. सेवा कोणत्या घ्यायच्या अभिषेक घालताना स्वामींना, धुपाचा दिवा लावायचा, उजव्या साईडला डाव्या साईडला तेलाचा दिवा लावायचा. अशा प्रकारे आपल्याला पहिलं सर्वात प्रथम स्वामींची एक माळ जप घ्यायची. पाणी गळती चालू करायची, म्हणजे सेवा चालू करायच्या आधी, म्हणजे तुम्ही पंचामृताने करा किंवा गळती ठेवून करा, म्हणजे जलाभिषेक करा, पंचामृताने अभिषेक करा. सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही चौरंग मारसान, तुम्ही सगळी तयारी करून ठेवसान, त्याच्या आधी आपल्याला स्तवन घ्यायचं आहे. स्तवन झाल्यानंतर तुम्ही पंचामृताने आंघोळ घालायची. ते झाल्यानंतर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. गळती लावून द्यायची. श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा. त्याचबरोबर आपल्याला अथर्व शीर्ष घ्यायचं. पुरुषोत्तम, श्री सुत्तम, राम रक्षा, कालभैरव अष्टक, अशा प्रकारे आपल्याला सेवा घ्यायच्या आहेत स्वामींना अभिषेक घालत असताना. तो अभिषेक झाला. कोण कोण रुद्राभिषेक सारखं पण करतं, म्हणजे रुद्राभिषेक पण करतं स्वामींच्या पिंडीवरती, पण ज्याला नाही शक्य ते असंही करतं. म्हणजे ह्या सेवा आपल्याला स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घालताना घ्यायचा आहे. त्याच नंतर आपण, तुम्ही जर म्हणत असेल आमचा जलाभिषेक झाला, त्यानंतर तुमची इच्छा असेल तांदळात किंवा धान्यात तुम्हाला मूर्ती पूर्ण हे करायची, तांदळामध्ये धान्यांचा पण अभिषेक घालायचा आहे. तर तुम्ही 5 धान्य घ्या, तांदूळ घ्या, पाव किलो डाळ घ्या, सगळ्या डाळी घ्या, त्याच्यात पण ती मूर्ती तुम्ही अशी कोसून ठेवा. त्याच्यात पण स्वामींची मूर्ती ठेवा. प्रत्येक धान्यात एकदा एकदा आपण मूर्ती ठेवून तसाही तुम्ही अभिषेक करू शकता. त्याचबरोबर असा पंचामृत आणि जलाभिषेक करू शकता. हे स्तोत्र मंत्र आपल्याला घ्यायचे आहेत. त्यानंतर मूर्ती आपल्याला उचलायची. जे तीर्थ आहे ते सर्वांनी घरात तीर्थ म्हणून प्यायचा. त्यानंतर स्वामींची मूर्ती आपल्याला स्वच्छ करायची. ते आपल्याला जिथं तुम्ही मांडणी करा किंवा मग देवाऱ्यात ठेवा, तिथे आपल्याला अत्तर लावायचं.
अत्तर शक्यतो आपण हाताने वगैरे नाही लावायचं, आपण बॉटलनी पण नाही लावायचं. ते आपल्याला फुल घ्यायचं आहे. तुमच्याकडे फुलं असेल ना, तुम्ही स्वामींसाठी आणलेली, त्यातलं एक फुल घ्यायचं, त्याची पाकळी तोडून नाही का, त्याच्याने अत्तर आपल्याला स्वामींना लावायचं आहे. अत्तर वगैरे लावून घ्यायचं, चंदन वगैरे लावून घ्यायचं. तुम्ही जर नवीन वस्त्र आणले असेल स्वामींसाठी तर ते वस्त्र आपलं अर्पण करून घ्या. पण शक्यतो ह्या दिवशी आपल्या स्वामींना एक नवीन ड्रेस सगळ्यांनीच घ्या. आपल्याला असं तर आपल्याला स्वामींना मस्त वस्त्र वगैरे घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे बाशिंग असेल तर बाशिंग स्वामींना घाला. अशा जेवढं तुम्हाला छान प्रकारे स्वामींची मूर्ती सजवता येईल तेवढी तुम्ही सजवा. त्यानंतर आपल्याला आणि स्वामींना सर्वात चाफ्याची फुलं पण तुमच्याकडे असेल तर तो स्वामीला चाफ्याच्या फुलांचा हार घाला. चाफ्याचं फुल स्वामींना अर्पण करा. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मान्य करून घ्यायचे. अभिषेक झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला पहिली सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती करायची. त्यानंतर स्वामींची आरती करायची, आपल्या दत्त महाराजांची आरती करायची, सद्गुरुनाथ प्रार्थना करायची, पुष्पांजली. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या आरत्या घ्यायच्यात. नित्यसेवेचं पुस्तक असेल तर नित्यसेवेचं पुस्तक सगळ्या आरत्या आहेत. तुम्ही जर सकाळी अभिषेक केला तर सकाळच्याही आरती आहे. जर तुम्ही संध्याकाळी अभिषेक केला तर संध्याकाळीही पण आरती तुम्ही करू शकता. दोन्ही पण आरती आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. अशा प्रकारे स्वामींची पंचोपचार पूजा वगैरे करून झाली की आपल्या स्वामींना 2 मिनिटं आपल्या स्वामींपुढे शांत डोळे मिटून बसा. आपल्या स्वामींचं रूप ते आपल्या डोळ्यात आपल्या सामवा. म्हणजे डोळे मिटून स्वामींकडे 5-10 मिनिटं तरी म्हणजे असं स्वामींना वेळ द्या. रोज तर आपण असतोच, पण त्या दिवशी स्वामींपुढे डोळे मिटून नामस्मरणात वेळ घालवा. निदान आपण जर फिरायला जातो, आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आपण आपल्यासाठी 2 तास काढतो. बीचवर जर फिरायला गेलो तर आपण अख्खा दिवस बीचवर काढत असतो. अख्खा दिवस बीचवर आपण भिजत वगैरे असतो. तसंच असं समजा की आपण कुठेतरी ट्रिपला गेलोय. आपण आज प्रगत दिनाच्या दिवशी कुठेतरी ट्रिपला चाललोय. ते जे 2 तास तुम्ही दिवसभर ट्रिप मध्ये घालवता, तीच ट्रिप स्वामींच्या चरणी म्हणजे स्वामींच्या समोर बसून ती असं समजा की आम्ही ट्रिपला गेलोय. स्वामींच्या पुढे बसा, डोळे मिटून आणि नामस्मरण करा. जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा या दिवशी. त्याचबरोबर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत पूर्ण पठण करायचं आहे. आणि ज्यांनी कोणी 21 दिवसाचं पारायण केले त्यांनी सांगताही या दिवशी करायचे आहे आपल्याला 21 दिवसाच्या पारायणाची. स्वामींना नैवेद्य सर्वात जास्त आवडणारा नैवेद्य म्हणजे बेसनचे लाडू. तर त्या दिवशी आवर्जून पूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही जर सकाळी अभिषेक केलेला असेल तर आपल्याकडे जेवण बनत नाही पूर्ण पुरणपोळीचं वगैरे, तर तुमच्याकडे लाडू असेल तर सकाळी लाडू ठेवा. दुपारी पुरणपोळीचं जेवण केलं की ते पुरणपोळीचं जेवण दाखवा. कारण स्वामींना आपल्या बेसनचा लाडू पुरणपोळी खूप प्रिय आहे. कारण पुरणपोळी ही अशी बनवली जाते की आपण डाळ गुळ हे सगळं मिक्स करून पुरणपोळी बनवली जाते. तो पदार्थ स्वामींना खूप आवडतो. पुरणपोळी पण, बेसनचे लाडू आणि सर्वात जास्त प्रिय आहे बेसनचे लाडू. तो आवर्जून या दिवशी कुणीही चुकू नका. पण आपल्या स्वामींना बेसनच्या लाडूचा प्रसाद प्रगट दिनच्या दिवशी ठेवा. आणि माझा मी अनुभव सांगते. मी जेव्हा मूर्ती घेतली त्यावेळेस मी स्वामींना बोलले होते, मी ज्या तुमच्या मूर्तीला, जी माझ्याकडे स्वामींची छोटी मूर्ती आहे, मी त्या मूर्तीला तेव्हाच मी बाशिंग घालेल ज्या दिवशी मी म्हणजे चांदीचं बाशिंग करल त्या दिवशी मी बाशिंग घालेल. त्यातमध्ये मी मूर्ती घेतलेली आता 5 वर्ष झाले. 2 वर्ष गेले पण योगच येत नव्हता स्वामींना बाशिंग करण्याचा. पण मी नकली सुद्धा बाशिंग स्वामींना घालत नव्हते, कारण मी बोललेले की मी जर चांदीचं घालत नाही तर मी नकली घालणार नाही. पण गेल्या वर्षी असं झालं, मला माझ्याही मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं. मला असं वाटायचं जरा मागतील की काय, असं मनात नव्हतं, ध्यानात नव्हतं. अचानक मनात आलं. पूर्ण प्रगट दिन संपला, दिवस पूर्ण स्वामींचा तो दिवस गेला आणि संध्याकाळी एकदम नाही का 6 ते 7च्या दरम्यान मला म्हणजे यांना मी सहज बोलले मला आता पैसे, मी यांना बोलले की मला स्वामींना बाशिंग करायचे. 2 वर्ष झाले प्रगट दिन केला, मी माझ्या स्वामींना बाशिंग घातले. ते बोलले चल ठीक आहे आपण घेऊया बाशिंग. मग आम्ही सोनाराकडे गेलो. तिथलं छान असं स्वामींना चांदीचं बाशिंग वगैरे करून आणलं आणि एवढं थाटामाटात मी माझ्या त्या स्वामींना ते चांदीचं बाशिंग घातलं. कारण मूर्ती छोटी आहे ना माझी, त्या मूर्तीला बाशिंगच कुठं भेटत नव्हतं. मी नाही म्हणजे करंगली नाही मापाचं बाशिंग मूर्तीला पाहिजे होतं. पण त्या वेळात मी 2 दुकानं फिरले पण मला कुठंच बाशिंग भेटले नाही. पण प्रगट दिनच्या दिवशी एक लास्ट दुकान शोधलं, मला स्वामींच्या मापाचं बाशिंग भेटलं आणि मी 3 वर्षांनी स्वामींना ते बाशिंग घातलं आणि आता माझ्या स्वामींच्या डोक्यात सुद्धा तेच बाशिंग आहे. असं काही असतं आपण बोलून जातो आणि खूप अनुभव आहेत सांगण्यासारखे, पण आता आपण सांगू शकत नाही. म्हणजे काय असतात ते अनुभव, वेगळा ब्लॉग मी नक्कीच बनवेल. अशा प्रकारे सर्व घडतं म्हणजे स्वामी अनुभव देतात. स्वामींच्या नामस्मरणात दंगून जा. आणि ह्या कलियुगात स्वामींचं नामस्मरण खूप महत्वाचे आणि खरंच धार्मिक होणं लय गरजेचं आहे. आपण बस बोलतो की नाही का देव काहीच करत नाही,
पण या युद्धजनक परिस्थितीत सुद्धा स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आणि या युगात देवाशिवाय काहीच नाहीये. आपल्याला जे काय भेटते आपण सुरक्षित आहे ते देवामुळेच आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा प्रगट दिनाच्या दिवशी. आणि जेवढी तुम्हाला जास्तीत जास्त नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण करा. तारक मंत्राची सेवा करा. भरपूर सेवा आहे. अभिषेक करताना आपल्याला सर्वात प्रथम एक वेळा स्वामींची घ्यायची आहे. अथर्व शीर्ष, पुरुषोत्तम, श्री सुत्तम, राम रक्षा, कालभैरव अष्टक अशाही आपल्याला सेवा अभिषेक करताना घ्यायच्या आहेत. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशीच एक सेवा घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि या व्हिडिओ मध्ये मी इथंच थांबते.